हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर खाली नंबर दिलेला आहे, या नंबरला कॉल करा. आजचा व्हिडिओ जो आहे थोडासा वेगळा आहे, कारण का ज्या गोष्टीतून जो अनुभव आपण अनुभवतो तोच अनुभव मला वाटलं की मी तुमच्यासमोर मांडावेत. मित्रांनो, मराठवाडा या पेपरवर एक बातमी आली होती की कंत्राटी आणि तासिका तत्वावरील सीएसबी प्राध्यापकांची व्यथा एक वास्तव. यानी की वास्तव्य काय असू शकतं की सीएसबीचे प्राध्यापक किती स्ट्रगल करतात, सीएसबीचे प्राध्यापक किती वर्षापासून सीएसबी करतात, तथा त्याच प्राध्यापकांना दरवर्षी नवीन नवीन इंटरव्ह्यूसाठी सामोरं जावं लागतं. मित्रांनो, ही काय आहे, 30-32 वर्षापासून आपण खूप मेहनत करायची, शिकायचं आणि ह्या अशा पद्धतीने जीवन जगायचं. असे बरेच विद्यार्थी, असे बरेच प्राध्यापक भेटतील की मित्रांनो त्यांचं लग्न पण जमत नाही, बरेच काही असे प्रॉब्लेम त्यांच्या समोर येतात. ही खरंच एक व्यथा आहे. या व्यथेचं वास्तव्य कुणी आजपर्यंत कुणी मांडलेलं आहे का? मी जे सांगतोय ते एक खूप वास्तविक घटित होणाऱ्या घटनावर आधारित आहे. मित्रांनो, ही बातमी आहे कंत्राटी प्राध्यापकांची विराड आवराआवरी. म्हणजे काय की 5,012 जागा ज्या भरल्या जाणार आहेत ते सीएसबीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्या प्राध्यापकांसाठी खूप महत्वाचे आहेत का? त्या जागेचे सीएसबीचे काम करणारे विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, ते तिथे लागणार आहेत का? खूप कमी प्रमाणात. मित्रांनो, खूप मेहनत घेणारे, दिवस रात्र एक करणारे असे हे सगळे विद्यार्थी, मित्रांनो, प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहणारे असे हे सगळे विद्यार्थी जी भरती होणार आहे त्या भरतीमध्ये 1,80,00,000 रुपये देऊन लागणार आहेत का? त्यांच्याकडे तेवढा पैसा आहे का? असे बरेच प्रश्न आहेत जे मला माझ्या मनामध्ये भेसावत होते. मी पण त्यामधलाच एक आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, ही बातमी आहे मराठवाडा लोकसत्ता प्रतिनिधीमध्ये आलेली बातमी. तासिका तत्वावर पीएचडीचा विषय नेमकं वेगवेगळ्या प्राध्यापक डॉक्टर संजय पाईकराव आणि डॉक्टर प्रवीण वक्ते प्रकुलगुरू यांचे काही गोष्टी आहेत. ह्याच बातमीचं सविस्तर विश्लेषण आपण खाली व्हिडिओमध्ये करणार आहात. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे, तुमच्या मित्रांना पण पाठवा. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहात जो थेट आपल्या शिक्षण व्यवस्थेशी आणि उच्च शिक्षित तरुणांच्या भविष्याशी जोडलेला आहे. मित्रांनो, म्हणतात की 5,000 जागा, माझे बरेच व्हिडिओ आलेले आहेत. अपेक्षा आहे, आशा आहे की आज ना उद्या जागा निघतील. 100% अपेक्षा ठेवायलाच पाहिजे. आपण तेवढी मेहनत घेतलेली आहे, रात्रंदिवस एक करून सेटेची परीक्षा दिलेली आहे आणि पास झालेला आहात. पीएचडी पण केलेली आहे, परंतु नोकरी नाही. तुटपुंज्या पेमेंट मध्ये आपलं परिवार, आपले लेकरं, शिक्षण, घर, आई वडील, कुणाकुणाचा सांभाळ करायचा, असे बरेच प्रश्न जे आहेत त्याचं विश्लेषण मी तुमच्या पुढे मांडणार आहे. एखाद्या व्यक्तीने आयुष्यातील अनेक वर्ष देऊन सेट, नेट आणि पीएचडी सारख्या सर्वोच्च पदव्या मिळवल्या आणि तरीही त्यांच्या वाट्याला कायमस्वरूपी नोकरी नसेल तर? हा खूप मोठा प्रश्न आहे. आज आपण लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अत्यंत महत्वाच्या बातमीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. या बातमीचे शीर्षक आहे कंत्राटी प्राध्यापकांची विराड आवराआवरी. प्राध्यापकांची भरती होणार असल्याची चर्चा, पुन्हा बेकारीची चिंता. ही बातमी प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील कंत्राटी आणि तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांची विदारक स्थिती मांडते. चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की नेमका हा प्रश्न काय आहे. मित्रांनो, सिर्फ फक्त संभाजीनगर येथील एका विद्यापीठातील ही गोष्ट नाहीये. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील हीच कंडिशन आहे. विराड आवराआवरी का सुरू आहे? सध्या विद्यापीठातील महाविद्यालयातील अनेक कंत्राटी प्राध्यापकांची आपले विराड म्हणजेच बस्तान हलवण्याची तयारी सुरू केली आहे. पण का? याचे मुख्य कारण म्हणजे विद्यापीठात कायमस्वरूपी प्राध्यापकाची भरती होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. उदाहरण स्वरूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73 प्राध्यापकांची नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया तात्पुरती थांबण्यात आली, तरी लवकरच ही पूर्ण होण्याची शक्यता आहे. जेव्हा नवीन कायमस्वरूपी प्राध्यापक येतील तेव्हा साहजिकच वर्षानुवर्ष तेथे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या प्राध्यापकांची गरज उरणार नाही. त्यामुळे आता आपल्याला काम मिळणार की नाही, पुन्हा बेरोजगारीचा सामना करावा लागेल, हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे. या चिंतेने या उच्च शिक्षित कंत्राटी प्राध्यापकांना गासले आहे. अनेक वर्ष रखडलेली ही भरती आता होत असली तरी जुन्या कंत्राटी प्राध्यापकांची ती बेकारीची कुऱ्हाड म्हणून आली आहे. मित्रांनो, तासिका तत्व सीएसबी आणि कंत्राटी पद्धती म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेल. ते सीएसबी विद्यार्थी काम करतात त्यांना माहिती आहे. 6-6 महिन्यापासून कधी कधी पेमेंट भेटत नाही. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, खसून जाऊ नका. एक वेळ 100% येते. माझा एक मित्र आहे, मी त्यांचं नाव नाही सांगणार, त्यांनी हार नाही मानली.
आज तो दिल्ली विद्यापीठामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये तो कार्यरत आहे. मित्रांनो, जिथे अर्ज करायचे तिथे तुम्ही अर्ज करा, इंटरव्ह्यूला जा, तयारी करा, परंतु हार मानू नका. आता आपण समजून घेऊया की कंत्राटी आणि तासिका तत्वावर या दोन पद्धतीमध्ये काम करणे म्हणजे नक्की काय, त्याचे आर्थिक गणित कसे असते. कंत्राटी पद्धत या साधारणतः 11 महिन्याची नियुक्ती केली जाते. त्यांना महिन्याला सुमारे 32,000 रुपये मानधन दिले जाते. त्यात 200 रुपये व्यवसाय कर कापून हातात येतात, म्हणजेच 31,800 रुपये पडतात. 11 महिन्याचा करार संपला की त्यांना पुन्हा कामाची शाश्वती नसते. तासिका तत्वावर प्राध्यापक यांची अवस्था तर याहून अधिक वाईट आहे. यांना महिन्याला जास्तीत जास्त 36 तास शिकवण्याचे काम मिळते. एका तासासाठी 750 ते 1,000-1,100 रुपये दिले जातात, म्हणजेच एका महिन्यात जास्तीत जास्त 25,000 रुपये मिळतात. सर्वात धक्कादायक भाग म्हणजे जुलै, ऑगस्ट ते फेब्रुवारी असा केवळ काही महिन्याचाच यांचा कार्यकाल असतो. या सीएचबी प्राध्यापकांना 9 महिन्याची नियुक्ती केली जाते, पण प्रत्यक्षात सुट्ट्या आणि परीक्षेच्या कालावधीतील वेतन कापून त्यांच्या हातात फक्त 6 महिन्याचाच पगार मिळतो. विचार करा, एवढ्या तुटपुंज्या पगारात आणि वर्षातले फक्त 6 महिने पगार मिळून या उच्च शिक्षित प्राध्यापकांची आपल्याला उदरनिर्वाह कसा करायचा. मित्रांनो, हिंदी साहित्याचा मी विद्यार्थी आहे, परंतु संत तुलसीदास ने रामचरितमानस में एक बात कही थी कि कलयुग के अंतर्गत एक ऐसा युग आएगा जहां पर जो पढ़े लिखे लोग हैं वो रास्ते पर दौड़ते हुए, इधर उधर दौड़ते हुए नौकरी ढूंढते हुए दिखाई देंगे, लेकिन जो अनपढ़ है, जो वह जो ढोंगी है वह अच्छी गड्डी पर बैठेंगे. मित्रांनो, ही स्थिती सध्याची आहे. शिक्षण व्यवस्थेचं नेमकं चाललंय का? खूप वर्षापासून 2012 पासून 100% पदे कधीच भरले गेले नाहीयेत. मी स्वतः अनुभवलेली ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की मराठवाड्यातील या तासिका तत्वावरील प्राध्यापकांची आर्थिक सामाजिक स्थिती हा चक्क एका विद्यार्थ्यांच्या पीएचडीचा विषय बनला आहे. ज्ञानेश्वर तिवारी या नावाच्या विद्यार्थ्याने यावर संशोधन सुद्धा केलेलं आहे. ज्ञानेश्वर तिवारी यांनी गोळा केलेल्या माहितीनुसार 2021च्या नोंदीप्रमाणे मराठवाड्यात 9,167 महाविद्यालय असून त्यापैकी तब्बल 70 ते 80% प्राध्यापक तासिका तत्वावर सीएचबी काम करत आहेत. हा आकडा भयानक आहे. याचा अर्थ आपली शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणावर कंत्राटी आणि अस्थिर कामावर उभी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याला जिम्मेदार कोण आहे माहित नाही. विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे. कुलगुरू डॉक्टर प्रवीण वक्ते यांनी असे म्हटले आहे की यावर्षी 73 कायमस्वरूपी प्राध्यापक भरले जाणार असल्याने कंत्राटी प्राध्यापकांची संख्या आता घटणार आहे. गेल्या वर्षी 130 कंत्राटी प्राध्यापक होते, ती संख्या आता 50 ते 55 वर येईल. दुसरीकडे प्राध्यापक संजय बाईकराव यांनी म्हटले आहे की विद्यापीठात 15 अभ्यासक्रम असे आहेत त्यांना अनुदान मिळत नाही. विना अनुदानित किमान या अभ्यासक्रमासाठी तरी कंत्राटी प्राध्यापकांचा पुन्हा नियुक्ती केली जायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही. मित्रांनो, ही गोष्ट जी आहे कठीण काळातून मार्ग काढण्यासाठी एक सकारात्मक संदेश पण मी देणार आहे. हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये खूप काही प्रश्न निर्माण झाले असतील. असे प्रश्न निर्माण झाले असतील की आपण सीएसबी करायला पाहिजे की नाही, आपण सेट नेट उत्तीर्ण व्हायला पाहिजे की नाही, आपण तयारी करायला पाहिजे की नाही. मित्रांनो, हार मानून चालणार नाही. उच्च शिक्षित होण्यासाठी उच्च शिक्षा फक्त नोकरीसाठी नाही तर स्वतःमध्ये बदलासाठी पण खूप महत्वाची मानली जाऊ शकते. मित्रांनो, नोकरी तर आहेच, पैसे तर आहेच, ते तर प्रमुखता आहे, त्यात काही दुवा नाहीये. परंतु विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे काय म्हणणे हे पण आपण ऐकलेलं आहे. कुलगुरूचं म्हणणं आपण पण ऐकलेलं आहे. कठीण काळात मार्ग काढण्यासाठी प्राध्यापकांची सध्याची स्थिती नक्कीच आव्हानात्मक आहे, पण त्यातूनही काही आशेचे मार्ग, सकारात्मक बाजू शोधता येतील. ज्ञानाला मरण नाही. तुम्ही मिळालेली पीएचडी, नेट किंवा सेट परीक्षा तुमची खरी आणि चिरंजीव संपत्ती आहे. नोकरी गेली तरी तुमचे ज्ञान, तुमच्या बुद्धिमत्ता आणि अनुभवांकडून कोणतीही हिरावून घेऊ शकत नाही. हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. डिजिटल युगातील नवीन संधी. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाच्या कक्षा फक्त महाविद्यालयात 4 पुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर एडटेक कंपन्या, ऑनलाईन कोर्सेस, युट्यूब चॅनेल, स्वतःचे डिजिटल प्लॅटफॉर्म यावर प्राध्यापक जगभरातील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतात. मित्रांनो, संशोधन आणि लेखनाची ताकद तुमच्याकडे असल्याने सखोल ज्ञानाचा वापर करून तुम्ही पुस्तके लिहू शकता, विविध नियतकालीन लेख लिहू शकता आणि खाजगी स्वतंत्र संशोधन म्हणून काम करू शकतात. अनेक कॉर्पोरेट क्षेत्रात स्वयंसेवी संस्था, एनजीओसीएस म्हणून तज्ञांची गरज असते. स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी तुमच्या समोर आहे. वर्षानुवर्ष एकाच व्यवस्थेत काम केल्यानंतर ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची असू शकते. स्वतःकडे अकॅडमी सुरू करणे, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणे किंवा करिअर काउन्सिलिंग यासारख्या क्षेत्रात तुमची विद्वत्ता खूप मोलाची ठरू शकते. तेच बळ जेव्हा एकदा प्रश्न सामूहिक असतो तेव्हा एकत्र येऊन तो सोडण्याचे बळ अधिक असते. शांततापूर्ण मार्गाने संघटित होऊन प्रश्नांची चर्चा केल्यास
धोरणात्मक बदल सुचवाल्यास भविष्यात अधिक चांगले निर्णय घेऊ शकता. लक्षात ठेवा, एक दरवाजा बंद होतो तेव्हा अनेक दरवाजे उघडतात. आजची ही अडचण म्हणजे तुमच्या प्रगतीचा शेवट नसून तो एक नव्या आणि अधिक स्वतंत्र प्रवासाची सुरुवात असू शकते. तुम्हाला काय वाटते? सध्याच्या डिजिटल युगात उच्च शिक्षित प्राध्यापकांनी पारंपरिक महाविद्यालयावर अवलंबून न राहता ऑनलाईन शिक्षणासारख्या नवीन पर्यायाचा विचार करणे हा एक कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो. मित्रांनो, सध्या विद्यापीठात आणि शहरात मिळून सुमारे 650 हून अधिक कंत्राटी आणि इंटरनेट शिक्षक काम करत आहेत. विद्यार्थ्यांचे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून त्यांची परीक्षा घेऊन निकाल लावून देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी तेच कंत्राटी प्राध्यापक अत्यंत निष्ठपणे पार पाडतात. जेव्हा नोकरीच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्या पदरात फक्त निराशा पडते. पीएचडी, नेट यासारख्या उच्च पदवी घेऊनही आज जर प्राध्यापकांनी 11 महिन्याचा पगार किंवा त्यांच्या हिशोबात काम करावे लागत असेल तर आपण आपल्या तरुण पिढीसाठी शिक्षणाचा मोठा आदर्श ठेवू शकतो. नवीन प्राध्यापक भरती होणे नक्कीच चांगलं गोष्ट आहे, पण जे लोक अनेक वर्षापासून तुटपुंज्या पगारात विद्यापीठ गाडा हाकत आहेत, कॉलेजला गाडा हाकत आहेत, त्यांच्या पुनर्वसनाचा विचार सरकार विद्यापीठ गांभीर्याने करावा हीच माझी इच्छा आहे. आज ज्या प्राध्यापकांचं बिघाड आवरून घरी जाण्याची वेळ आलेली आहे, त्यांच्या बेकारीची चिंता केवळ एक वैयक्तिक चिंता नसून ती आपल्याला संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे एक अपयश असं मानलं जाऊ शकतं. तुम्हाला संपूर्ण परिस्थिती काय वाटते? शिक्षण व्यवस्थेतील या धोरणावर तुमचे मत काय? आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा. अशा सामाजिक प्रश्नाविषयी जाणीव शिक्षण क्षेत्राविषयी घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर 100% तुम्ही त्या गोष्टीविषयी विचार करू शकता आणि तुम्ही तुमच्यामध्ये काही नवीन बदल करू शकता की फक्त प्राध्यापक म्हणून प्राध्यापक सीमित कुठल्या कॉलेजला जाऊन पैसे देऊन काम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं अस्तित्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर निर्माण करू शकता. एवढं तर मी 100% सांगू शकतो. तुमच्याकडे क्षमता आहे, ज्ञान आहे. ज्ञान हे तुमचं कोणी चोरून घेऊ शकत नाही. पैसे घेऊ शकतं पण ज्ञान कधीच नाही घेऊ शकत. मित्रांनो, एक माझा मित्र आहे, त्यांनी पीएचडी करून हिंदीमध्ये पीएचडी करून आज मिनिमम मिनिमम 2 ते 3 महिन्यामध्ये 2-2, 3-3 करोड रुपयाचं उलाढाल करतो. मित्रांनो, खूप मोठं पुण्याच्या ठिकाणी त्याने दुकान मांडलेलं आहे. सुरुवात 4,000 पासून झाली. आज त्याच्या हाताखाली 300-350 लोक काम करतात. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. ही प्रेरणादायी गोष्ट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर मित्रांना जरूर पाठवा. खूप खूप आभार.